नमस्कार. आपल्या आजूबाजूला वस्तू सतत खाली पडताना दिसतात, बरोबर? अगदी साधी गोष्ट वाटते ही, पण थांबा. ह्या साध्या दिसणाऱ्या घटनेमागे ना एक भलं मोठं कोडं लपलेलं आहे आणि आज आपण तेच कोडं सोडवणार आहोत. हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडलाच असेल. एक जड दगड आणि एक हलकं पीस एकत्र सोडलं तर दगड सुसाट खाली येतो, पण पीस मात्र आरामात तरंगत खाली येतं. असं का होतं? गुरुत्वाकर्षण तर सगळ्यांवर सारखंच काम करतं ना, मग हा फरक का? चला, आज यामागचं विज्ञान काय आहे तेच बघूया. तर हेच आहे ते कोडं. एका बाजूला आहे आपला रोजचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला आहे भौतिकशास्त्राचा एक पक्का नियम. जे आपण डोळ्यांनी बघतो आणि जे विज्ञान सांगतं त्यात इतका फरक का बरं? चला, याच गोष्टीचा आज छडा लावूया. ठीक आहे, चला एकदम सुरुवातीपासून सुरुवात करू. कल्पना करूया की आपल्या उघड्या हातावर एक दगड ठेवला आहे. तो शांत, स्थिर आहे, काहीच हालचाल नाही. आता विचार करा, या क्षणी त्या दगडावर कोणकोणती बळं म्हणजे फोर्सेस काम करत असतील. बरं, जेव्हा तो दगड हातावर स्थिर असतो तेव्हा खरं तर त्यावर एकाच वेळी दोन बळं काम करत असतात. एक म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, जे त्याला खाली खेचतंय, आणि दुसरं म्हणजे आपल्या हाताचं बळ, जे त्याला वरच्या दिशेने आधार देतंय. ही दोन्ही बळं अगदी तंतोतंत सारखी असल्यामुळे एकमेकांना बॅलन्स करतात आणि म्हणूनच तो दगड जागचा हलत नाही. पण विचार करा, काय होईल जर आपण ह्या दोनपैकी एक बळ अचानक काढून टाकलं तर? म्हणजे समजा आपण आपला हात बाजूला घेतला तर? तेव्हाच खरी गंमत सुरू होते. आणि इथूनच आपण मुक्त पतन म्हणजे काय हे समजून घ्यायला सुरुवात करणार आहोत. तर भौतिकशास्त्रामध्ये मुक्त पतन किंवा फ्री फॉलची व्याख्या एकदम सरळ आहे. जेव्हा एखादी वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षणाच्या बळामुळे खाली पडते तेव्हा त्याला मुक्त पतन म्हणतात. दुसरं कोणतंही बळ तिथे नको. हा फक्त शब्द आहे ना, तो इथे सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. आणि जेव्हा एखादी वस्तू अशा खऱ्या फ्री फॉलमध्ये असते तेव्हा तिची सुरुवात शून्य वेगाने होते. म्हणजे ती सुरुवातीला स्थिर असते, पण गुरुत्वाकर्षणामुळे सेकंद सेकंदाला तिचा वेग वाढतच जातो. ओके, आता आपण त्या एका महत्वाच्या नियमाबद्दल बोलूया, जो पडणाऱ्या प्रत्येक वस्तूसाठी लागू होतो. हा एक असा नियम आहे जो कधीच बदलत नाही. तो सगळ्यांसाठी सारखाच असतो. तर सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा हा आहे, पृथ्वीवर कोणत्याही एका जागी गुरुत्वाकर्षणामुळे होणारं त्वरण, ज्याला आपण जी असं म्हणतो, ते सगळ्याच्या सगळ्या वस्तूंसाठी सारखंच असतं. मग त्या वस्तूचं वजन कितीही असो, म्हणजे दगड असो, पीस असो किंवा अगदी एक गाडी असो, गुरुत्वाकर्षणाला फरक पडत नाही. आणि याचा पुरावा आपल्याला गतीच्या साध्या समीकरणांमध्ये दिसतो. इथे बघा, वस्तूचा वेग काढायचा असो, तिने कापलेलं अंतर काढायचं असो किंवा तिचा अंतिम वेग काढायचा असो, या कुठल्याच फॉर्म्युल्यामध्ये वस्तूचं वस्तुमान म्हणजे मास दिसतंय का? नाहीये, कारण त्याची गरजच नाही. सगळा खेळ फक्त जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण आणि टी म्हणजे वेळेचा आहे. बरं, आता पुन्हा मूळ प्रश्नावर येऊ. जर नियम असा सांगतोय की सगळ्या वस्तू एकाच वेगाने खाली यायला हव्यात, तर मग आपल्याला प्रत्यक्षात तसं का दिसत नाही? कारण या खेळात एक अदृश्य खेळाडू आहे. एक अशी शक्ती आहे जी सगळं गणित बिघडवते. आणि तो अदृश्य खेळाडू म्हणजे हवा. हो, आपल्या आजूबाजूला असलेली हवा. ह्यामुळेच पृथ्वीवर 100% खरं मुक्त पतन अनुभवता येत नाही. कारण जेव्हा कोणतीही वस्तू हवेतून खाली पडते तेव्हा हवा तिला वरच्या दिशेने ढकलते. यालाच एअर रेझिस्टन्स किंवा हवेचा विरोध म्हणतात. हे बळ गुरुत्वाकर्षणाच्या अगदी उलट दिशेने काम करतं आणि वस्तूचा वेग कमी करतं. आणि इथेच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. बघा, दगडाचं वजन खूप जास्त असतं. त्याच्या मानाने हवेचा विरोध अगदीच किरकोळ असतो. त्यामुळे दगडाच्या वेगावर त्याचा काही खास परिणाम होत नाही. पण दुसरीकडे पिसाचं वजन, ते तर जवळपास नगण्य असतं. त्यामुळे हवेचा थोडासा विरोधसुद्धा त्याला खूप जास्त वाटतो आणि म्हणूनच ते तरंगत हळुवारपणे खाली येतं. ओके, तर थिअरी तर आता आपल्याला समजली आहे, पण याला काहीतरी पुरावा हवा, बरोबर? चला तर मग इतिहासात डोकावून बघूया आणि मग आधुनिक विज्ञानाने हे कसं सिद्ध केलंय तेही पाहूया. ही गोष्ट आहे साधारण 1590 सालची. असं म्हणतात की महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांनी पिसाच्या प्रसिद्ध झुकत्या टावरवरून एक प्रयोग केला.
त्यांनी 2 वेगवेगळे वजन असलेले गोळे घेतले आणि टावरवरून एकाच वेळी खाली सोडले. आणि काय आश्चर्य, दोन्ही गोळे जवळपास एकाच वेळी जमिनीवर आदळले. त्यांनी हे सगळ्या जगाला दाखवून दिलं. पण गॅलिलिओच्या प्रयोगात सुद्धा एक छोटीशी अडचण होतीच, ती म्हणजे हवा. हवेचा थोडा का होईना परिणाम त्या गोळ्यांवर झालाच असणार. त्यामुळे हा नियम जर 100% खरा आहे हे सिद्ध करायचं असेल तर आपल्याला हवेला या समीकरणातून पूर्णपणे बाहेर काढावं लागेल. आणि आधुनिक शास्त्रज्ञांनी नेमकं हेच केलं. त्यांनी एक मोठी काचेची चेंबर घेतली आणि पंपाने तिच्या आतली सगळी हवा बाहेर काढून टाकली. म्हणजे आत तयार झाली एक व्हॅक्यूम, एक निर्वात पोकळी. आणि मग त्यांनी आतमध्ये एक दगड आणि एक पीस एकाच वेळी सोडले. आणि निकाल काय होता? अगदी अचंबित करणारा. दगड आणि पीस दोन्ही खांद्याला खांदा लावून एकाच वेगाने खाली आले आणि एकाच क्षणी जमिनीला टेकलेत. या प्रयोगाने अंतिम शिक्कामोर्तब केलं की खरा खलनायक गुरुत्वाकर्षण नाही तर हवा आहे. आता गंमत अशी आहे की हे मुक्त पतन किंवा फ्री फॉल फक्त पृथ्वीवर खाली पडणाऱ्या वस्तूंबद्दल नाहीये. ही संकल्पना खूप मोठी आहे, अगदी वैश्विक, कॉस्मिक लेव्हलवरची आहे. हे ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण आपला चंद्र आणि आपण जे सॅटेलाइट्स अवकाशात सोडतो ना, ते सुद्धा सतत फ्री फॉलमध्ये असतात. हो, ते प्रत्येक क्षणी पृथ्वीच्या दिशेने खाली पडत आहेत. मग प्रश्न येतो की ते पृथ्वीवर आदळत का नाहीत? कारण खाली पडतानाच त्यांचा पुढे जाण्याचा वेग इतका प्रचंड असतो की ते पृथ्वीच्या पृष्ठभागाला कधीच धडकत नाहीत आणि त्याऐवजी पृथ्वीभोवती एका कक्षेत फिरत राहतात. तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय? अगदी सोपा आहे. गुरुत्वाकर्षण सगळ्यांना एकाच मापात तोलतं. ते कोणामध्येही भेदभाव करत नाही. दगड आणि पिसाच्या पडण्याच्या वेगात जो फरक आपल्याला दिसतो तो खरा नाहीये. तो फक्त हवेच्या विरोधामुळे निर्माण झालेला एक आभास आहे, एक भ्रम आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. जर चंद्र आणि सॅटेलाइट्स खरंच प्रत्येक क्षणी पृथ्वीच्या दिशेने खाली कोसळत आहेत, तर मग ते आजपर्यंत पृथ्वीवर आदळले का नाहीत? याचं उत्तर भौतिकशास्त्राच्या एका दुसऱ्या तितक्याच रंजक नियमात दडले. जरा विचार करून बघा.